श्री भक्ती 108 या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सच्चिदानंदा, सद्बुद्धी द्यावी मतिमंदा, तव कृपे स्वानंदा, आत्मानंदा देसी तू. समर्थांचे आले मनी, वसंत पूजा एके दिनी, करावी ऐसे वदोनी, कार्य तेच करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण, करविले त्यांचे पूजन, दक्षिणा तया अर्पण, शिष्या हाते करविली. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर, सोडून शेगावीचा शिवार, कानना प्रति हिंडती. महाराज फिरत फिरत आले, पिंपळगावी स्थिरावले. शिवमंदिरी एक भले, हेमाडपंथी पाहुनी, घालून या पद्मासन, बैसले समाधी लावून, झालासे अस्तमान, गुराखी गुरे नेती घरा. इतक्यात कुणी मंदिरात, वंदण्या आला शिवाप्रत, समर्था पाहिले तेथ, आश्चर्य वाटे मनी त्याच्या. कळवी वार्ता सकलास, भेट देती मंदिरास, हर्ष होई सर्वांच, सन्निध त्यांच्या बैसले. कुणी करीती भजन, मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण, नैवेद्यासी ठेवीती पुढे. गुराखी गेले गावात, समस्त जना कळावी मात, होती सकळ हर्षित, साधुसी त्या पाहुनी. राहिले तिथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास, तया मनी तोची ध्यास, असतील कोठे गजानन. शेगावीच्या बाजारी, खरेदी करण्या काहीतरी, पिंपळगावचे गावकरी, मंगळवारी पातले. भेट होई अकस्मात, बंकट आणि ते ग्रामस्थ, सांगती एकमेका प्रत, महती त्या संताची. पिंपळगावी एक अवलिया, अनेक करीतो लीलया, काय वर्णावी ती किमया, संतोष मनी बंकटाच्या. बंकट येऊन विनवी तयाते, महाराज चला शेगावाते. भक्तगण उपोषितते, तुम्हास्तव राहती, परत आणिले शेगावात, गजानन महासंत. वास त्यांनी तेथ, बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले अडगावात. उन्हाळा तो रखरखीत, माध्यान्ह काळी तृषित ते. पाणी न मिळे प्यावयासी, त्रास भला ग्रामस्थासी, त्रासून ते जीवनासी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावाहून आले अकोलीस, शोधिले पाणी प्यावयास. भास्कर नांगरी शेतात, महाराज येती तया जवळी. घट भरला तयापासी, पाहता मागती जल त्यासी, नकार देऊन वदला तयासी, नंगा पीर तू अससी रे. आमच्यासाठी असे नीर, दुरून आणिले डोहीवरून, जाई इथून सत्वर, वर्मी बोलतो बोलला. महाराज किंचित हासले, निघून ते दूर गेले. विहिरी पाहून थांबले, परी कोरडीच ती असे. वृक्षातळी बैसून, डोळे मिटून करीती ध्यान, सच्चिदानंद दयाघ्न, विनविता प्रभूसी झाला. विहिरीस फुटले पाझर, क्षणात भरले तीत नीर, प्याले पाणी दयासागर. भास्कराने ते पाहिले, धावून गेला तयापासी, क्षमा करा पामरासी, ऐसे वदून चरणासी, घट्ट धरुनी बैसला. कृपा करीती तयावर, समर्थतेची योगीवर, देऊन या अभयावर, सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन महात्म्य पंचमोध्याय समाप्त. बोला गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. अध्याय 5वा. श्री गजानन चरणी अर्पण. गणगण गणात बोते. पुढील अध्याय ऐकण्यासाठी या चॅनलला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.